या परिषदेला येण्याच्या अगोदर आम्ही सगळेजण कॉम्रेड आर.बी. मोरे यांच्या गावात गेलो. सोबत बरोबर संभाजीराव पण होते. आणि त्या गावामध्ये जिथे पहिलं त्या विहिरीमध्ये आणि त्या तळ्यामध्ये दलितांनी पहिल्यांदा पाणी प्यायलं, या 14 तळ्याच्या सुद्धा 1 वर्षापूर्वी त्या तळ्याला आणि विहिरीला आम्ही भेट दिली. कॉम्रेड आर.बी. मोरे यांच्या नावाने जी अतिशय सुंदर शाळा तिथे चालू आहे ती आम्ही बघितली. आपलं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे? फुले आंबेडकरांना मानणारे सर्वजण, गांधी नेहरूंना मानणारे सर्वजण, मार्क्स लेनिन आणि भगतसिंगला मानणारे सर्वजण जर एकत्र आले तर या शत्रूचा मुकाबला होऊ शकतो, हे आमचं स्पष्ट मत आहे. मनुवाद्यांच्या विरुद्ध, आरएसएस विरुद्ध, बीजेपी विरुद्ध जर खरा लढा आणि यशस्वी लढा द्यायचा असेल तर या सर्व प्रवाहातल्या लोकांनी खरोखरच एकत्र आलं पाहिजे आणि त्या एकजुटीने लढलं तर या ठिकाणी ही ताकद कोणीही रोखू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आज कॉम्रेड गेले 2 दिवस 19 आणि 20 मार्च हे तर सत्याग्रहाचेच दिवस होते. आज परिषद झाली बाबासाहेबांनी आणि उद्या म्हणजे 20 तारखेला प्रत्यक्ष सत्याग्रह झाला. आपण सुद्धा एक प्रकारे त्याची प्रतिकृती करतोय. आज आपली परिषद आहे, उद्या आपण त्या ठिकाणी जाऊन आपण अभिवादन करणार आहोत. त्या सगळ्या सहकार्यांना, बाबासाहेबांना, कॉम्रेड आर.बी. मोरे सगळ्यांना आपण करणार. पण काल आणि आज योगायोग बघा. काल 18 मार्च कॉम्रेड सत्येंद्र मोरे यांचा स्मृती दिन. आर.बी. मोरे यांचे पुत्र, सुबोधचे वडील, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, माजी आमदार, त्यांचा काल स्मृती दिन होता 18 मार्च. 18 मार्चला आणखीन एक ऐतिहासिक घटना घडली. आपल्याला माहिती असल्या पाहिजे या घटना. फ्रान्स मध्ये पॅरिस कम्युनची सुरुवात झाली. पहिलं जे बंड झालं कामगार वर्गाचं, भांडवलदार वर्गाच्या विरोधात, हे 18 मार्च 1871 साली झालं आणि तो सुद्धा कालचा दिवस होता, बंडाचा दिवस. आजचा दिवस 19 मार्च संत तुकारामांचा स्मृती दिन, ज्यांनी आपल्याला सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संत तुकारामांचा आज स्मृती दिन आहे. रंजले गांजले कोण? सर्वात जास्त रंजले गांजले कोण आहेत आज सुद्धा? दलित समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज आणि सर्व समाजातील महिला हे रंजले गांजलेले. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल संत तुकाराम म्हणत होते. आणखीन एक आहे योगायोग. आज 19 मार्च केरळचे पहिले मुख्यमंत्री, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे पुढे जनरल सेक्रेटरी झालेले कॉम्रेड E.M.S. नंबूद्रीपाद यांचा सुद्धा आज स्मृती दिन आहे. त्यांचा मी का मुद्दाम उल्लेख केला? भूमी सुधारणांचं पहिलं बिल या देशामध्ये जम्मू काश्मीरचं जर सोडलं, तिथे शेख अब्दुल्लांनी आधी केलं. वेगवेगळी ऐतिहासिक कारणं होती, पण पहिलं बिल भूमी सुधारणा, ज्या सुधारणेचं बिलमुळे पहिल्यांदा केरळ मधल्या दलितांना जमिनीचे अधिकार मिळाले, केरळ मधल्या आदिवासींना पहिल्यांदा जमिनीचे अधिकार मिळाले, गोरगरिबांना मिळाले. ते संबंध बिल तयार करण्याचं केरळच्या असेंब्लीमध्ये 2 मताचं बहुमत होतं फक्त कम्युनिस्ट सरकारकडे. ते करणारे कॉम्रेड E.M.S. नंबूद्रीपाद यांचा हा स्मृती दिन आहे. आणि पुढे आपण बघू, दलित मुक्ती जर करायची असेल, आर.बी. मोरेंनी सुद्धा हे लिहिलेलं आहे, दलित मुक्ती जर करायची असेल तर जमिनीचा अधिकार दलितांना मिळाल्याशिवाय, संपत्तीचा अधिकार मिळाल्याशिवाय
खरी दलित मुक्ती होणार नाही. आणि हे कोणी ओळखलं बरोबर? बाबासाहेबांनी तर ओळखलं, त्याच्याकडे मी शेवटी येणार आहे. पण प्रत्यक्षामध्ये हे ओळखलं बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे दुसरे अनुयायी. त्यांचं नाव काय? कर्मवीर दादासाहेब गायकवाड. आणि तेव्हा त्यांनी 1959 साली प्रचंड मोठे सत्याग्रह भूमिहीनांचे, आणि त्या भूमिहीनांच्या सत्याग्रहामध्ये निळे आणि लाल झेंडे हे एकत्र आले. क्रांतिसिंह नाना पाटील, कॉम्रेड शामराव परुळेकर, कॉम्रेड गोदावरी परुळेकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड या सगळ्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि लाखो लोक जेलमध्ये गेले. सरकारला अनेक गोष्टी मान्य कराव्या लागल्या. जमिनीचा अधिकार काही प्रमाणात द्यावा लागला. हे दोनदा हे सत्याग्रह झाले. म्हणून हे लक्षात ठेवायला पाहिजे. आज आपण कॉमेंट बघितलं, 2-3च महत्वाचे मुद्दे मी मांडणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. पहिलं, बाबासाहेबांचे लढे बघा सुरुवातीचे किती विचारपूर्वक लढे. पहिला लढा याचे बरोबर म्हणाले सोबत, खरं म्हणजे चौदार तळ्याचा महाडचा लढा आणि मनुस्मृतीच्या दहनाचा लढा, याच्यामधून बाबासाहेबांचं नेतृत्व हे संबंध देशामध्ये प्रस्थापित झालं. याबद्दल तिळमात्र शंका नाही. आणि पिण्याच्या पाण्याचा आणखी मूलभूत गोष्ट काय असू शकते पिण्याच्या पाण्यापेक्षा? त्यासाठी हा सत्याग्रह झाला. कॉम्रेड R.B. मोरे यांचं खरोखरच त्यांनी प्रत्यक्ष 3-4 वर्ष यासाठी प्रयत्न केले आणि मग मुख्य संघटक म्हणून त्यांनी हे संबंध केले. आपण जर सत्येंद्र मोरेंनी वडिलांबद्दल लिहिलेलं पुस्तक वाचलं, अवश्य वाचावं. सुबोध, मला वाटतं आपण ते पुन्हा एकदा प्रकाशित मराठीत केलं पाहिजे. इंग्रजीमध्ये लेफ्टवर्डनी अत्यंत चांगलं ते काढलेलं आहे आपल्या पार्टीच्या प्रकाशनगृहात. हिंदीत आलेलं आहे ते, मे मध्ये काय. तर या दृष्टीने तर अशा तऱ्हेने अत्यंत सुंदरपणे R.B. मोरे म्हणजे काय होते, कसं त्यांनी केलं आणि किती जवळ होते बाबासाहेबांच्या, हे सगळ्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. म्हणून पहिला लढा चौदार तळ्याच्या पाण्याचा. दुसरा लढा अत्यंत मूलभूत, कारण इथे उल्लेख झाला पहिल्यांदा पाणी प्यायले 20 मार्चला 99 वर्षापूर्वी, पण नंतर किती वर्ष लागली हो ते खरंच तळव मोकळं व्हायला. कोर्ट केस झाल्या, विरोध झाला, सगळं झालं. 10 वर्ष जावी लागली. साधं पिण्याच्या पाण्याचा अधिकार सुद्धा ते एक दिवस जे प्यायले ते प्यायले, त्याच्यानंतर जी बंदी घातली 10 वर्ष दलितांना त्या या तळ्यावर बंदी होती. उद्या आपण जाणार होती. तिसरा लढा नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह 1930, आणि तो सत्याग्रह 5.5 वर्ष चालला. 5.5 वर्ष. पण शेवटपर्यंत जसं इथे 10 वर्ष लागली, शेवटपर्यंत काळाराम मंदिर दलितांसाठी त्या संबंध कर्मठ ब्राह्मणांनी खुलं केलं नाही. हा इतिहास आहे. म्हणजे त्यावेळेचं जे चित्र आहे इथे आता संभाजीरावांनी हे वाचून दाखवलं. चौदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आज पावते चौदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतं तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. बाबासाहेब लिहितात चौदार तळ्यावर जायचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरता जायचे नाही, इतरांप्रमाणे आम्ही ही माणसं आहोत हे सिद्ध करण्याकरता त्या तळावर जायचं आहे. काळाराम मंदिरानंतर जेव्हा 5 वर्ष चाललं आणि तरी सुद्धा मंदिर प्रवेश मिळाला नाही, बाबासाहेब काय म्हणाले? तेव्हा सुद्धा बाबासाहेब म्हणाले मंदिरात प्रवेश घेऊन आमचं काही भलं झालं असतं अशी आमची समजूत नाही. बाबासाहेबांचे शब्द मी सांगतोय, मंदिरात गेलो असतो आमचं काही भलं झालं असतं अशी आमची समजूत नाही. पण
आम्ही जर हिंदू आहोत तर हिंदूंना असणारे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजेत. आणि पुढचं वाक्य बघा, पण ते देण्यास तुम्ही तयार नाही. बाबासाहेब म्हणतात ते अधिकार आम्हाला तुम्ही देण्यास तयार नाही. त्यामुळे पुढचं वाक्य बघा कसं डिफायन्स आहे. त्यामुळे तुमच्या धर्मात राहा आणि तुमच्या लाथाही खा. हे आम्हाला कोणी सांगितलंय? बरोबर ना? तुमच्या धर्मात राहा आणि तुमच्या लाथाही खा, हे आम्हाला कोणी सांगितलं? हे येवल्याच्या परिषदेचं भाषण आहे. आणि मग पुढचं वाक्य ज्याचा इथे उल्लेख झाला, पुढचं वाक्य जे ते म्हणाले, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. हे त्याच याचा भाग 1935. पण लक्षात घ्या, प्रत्यक्ष हिंदू धर्म सोडायला हे भाषण झाल्यावर सुद्धा किती वर्ष झाली? 21 वर्ष लागली. 1956 दसरा. म्हणजे त्यांनी पूर्ण विचार केला बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेब अत्यंत विचारी होते, मी तुम्हाला सांगतो. त्यांचं सगळं लिखाण, त्यांची भाषणं वगैरे बघितली. काहीतरी आपण ठरवलं, आपण कधी कधी करतो ना, मनात आलं करून टाका, आहे की नाही, आणि नंतर मग पश्चाताप करत बसा आयुष्यभर. असले नव्हते ते. हा, घ्यायचे पूर्ण. 21 वर्ष विचार केला, शेवटी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हे लक्षात ठेवा. हा तिसरा लढा. पण नंतरचे जे 2 लढे झाले त्याच्यावर फारसं कोणी लक्ष देत नाही. हे आमचं दुःख आहे. कुठले 2 लढे घेतले मोठे? होती जमीनदारी विरुद्धचा लढा कोकणातला. जमीनदारशाही विरुद्ध लढा तो बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला. त्याच्यामध्ये कॉम्रेड शामराव बोर्वेकर हे त्यांचे उजवे हात होते. दोघेही तेव्हा आमदार म्हणून निवडून आले होते, बाबासाहेब आणि शामराव, मुंबईच्या असेंब्लीमध्ये 37 साली. आणि तेव्हा 10,000 शेतकऱ्यांचा मोर्चा, तेव्हा रस्ते वगैरे काही नव्हते, बोटीनी आला. गोदूताई आम्हाला सांगायच्या कशा पद्धतीने लोकांनी आणलं. त्यावेळेला ते म्हणाले, त्यावेळेला लोक शेतकरी जे जमीनदारांविरुद्ध बोटीनी आले कोकणातून मुंबईपर्यंत. आणि त्या खोटी जमीनदारी विरुद्ध प्रचंड मोठा लढा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला. त्यांनी बिल आणलं मुंबई असेंब्लीमध्ये. हे सगळं झालेलं आहे. आणि आणखीन एक 5वा लढा म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूनी जमीनदारांच्या विरोधात. शेवटचा आणखीन एक सांगतो. काँग्रेस सरकार आलं 37 मध्ये. आणि गंमत बघाव, आल्यावर एक महत्वाचं केलं, कामगार विरोधी काळा कायदा आणला काँग्रेस सरकारने, ब्रिटिश नाही, तूर्त. आणि त्याच्या विरोधात तोपर्यंत बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष काढलेला होता. स्वतंत्र मजूर पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले आणि 7 नोव्हेंबर 1938 ला पूर्ण 1 दिवसाचा संप, सबंध मुंबई महाराष्ट्र बंद झाला. त्यावेळेला निळे आणि लाल झेंडे नव्हते. अनेकांना हे माहित नाही, स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा लाल रंगाचा होता. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर ना? इंडिपेंडेंट लेबर पार्टी, बाबासाहेबांचा पहिला पक्ष, त्याच्या झेंड्याचा रंग काय होता? लाल होता. हे समजून घेतलं पाहिजे. बरोबर, त्याला अर्थ आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे कामगार वर्गाची लढाई, शेतकरी वर्गाची लढाई, शेतमजूर वर्गाची लढाई, आणि त्याचबरोबर दलित, बाकी आणखी जे काही दडपलेले, महिला. संभाजीरावांनी एकदम बरोबर सांगितलं, मनुस्मृतीच्या परिषदेच्या वेळेला 5,000 महिलांची वेगळी परिषद बाबासाहेबांनी घेतली. आणि गंमत बघा, 14 तळ्याचा सत्याग्रह झाला मार्च मध्ये. 4 ते 5,000 लोक होते मोजून. पण त्याच्या 9 महिन्यानंतर मनुस्मृती धनाचा कार्यक्रम झाला, त्याला 25 ते 30,000 लोक होते. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर ही संबंध आग पेटली अन्यायाच्या विरुद्ध लढ्याची, हे आपल्याला आयडिया आहे. म्हणून हे समजलं पाहिजे. दुसरा मुद्दा घेतो, घटनेचे शिल्पकार. हा सगळेच म्हणतात, पण घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांना खरं अभिप्रेत काय होतं?
त्यांना ते सगळं मिळालं का त्या घटनेमध्ये? 82% घटना समितीतले लोक, 82% काँग्रेसचे लोक होते, प्रचंड मेजॉरिटी होती. तेव्हा काय, आणि आता अर्थात भाजप फारच पुढे गेलेला आहे. पण बाबासाहेबांना ज्या अनेक गोष्टी पाहिजे होत्या त्यांनी म्हटलेलं आहे. हे मला वाटतं हा जर अंक तुम्हाला मिळाला नसेल, 10 वर्षापूर्वीचा अंक आम्ही आज मुद्दाम छापून तुम्हाला दिलेला आहे. याच्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या 125व्या जयंती निमित्तचे लेख आहे, कुमार शिराळकरांचा लेख आहे, सुभाष थोरातांचा लेख आहे, आदिनाथचा लेख आहे. कळलं की नाही? हे कुणाला मिळालं नसेल तर धर्मा शिंदे आहे, जरा इथे आहे, मिळालं नसेल तर घ्या, आज परत हे मिळणार नाही. पण हे समजून घ्या, संबंध घटना लिहिताना सुद्धा बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलं, खरं म्हणजे ही घटना समाजवादी धरतीची असली पाहिजे. घटना समितीत त्यांची भाषण आहे, डिटेलमध्ये जात नाही, सगळं आहे या अंकामध्ये. समाजवादी घटना असली पाहिजे, भांडवलदारी असून चालणार नाही, जमीनदारी असून चालणार नाही, हे सगळं. आणि त्यांनी संबंध उद्योगधंद्यांचं, मोठ्या उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण ही मागणी केली. एवढंच नाही, जमिनीचं राष्ट्रीयकरण करा ही सुद्धा त्यांनी मागणी केली घटना समितीमध्ये. ते होणार नव्हतं, मेजॉरिटी नव्हती त्यांच्याकडे. पण किती क्रांतिकारी विचार हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्या पद्धतीने हे आपण या घटना याच्यावर बघितलं पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे एकूण या संबंध, आज जे संबंध धर्मांधता आणि मनुवाद जो मोकाट सुटलेला आहे त्याच्याबद्दल ते काय म्हणाले बाबासाहेबांनी? आज खरोखरच हे आपल्याला बघायला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, हिंदुत्वाची राजकीय विचारसरणी ही फॅसिस्ट किंवा नाझी विचारसरणी सारखी आहे. म्हणजे मुसोलिनी आणि हिटलर, ती टोकाची लोकशाही विरोधी आहे. हिंदुत्व जर मोकाट सोडले गेले तर हिंदू धर्माबाहेर असलेल्यांना आणि हिंदू धर्माला विरोध असलेल्यांच्या विकासाला तो मोठा धोका ठरेल. हा केवळ मुस्लिमांचा दृष्टिकोन नाही, तो दबलेल्या वर्गाचा आणि ब्राह्मणेतरांचा सुद्धा दृष्टिकोन आहे, हे स्पष्ट म्हणतात. आणि पुढे म्हणलं त्यांनी, हिंदू राष्ट्र झालं यापेक्षा जास्त मोठा अनर्थ या देशामध्ये घडूच शकत नाही. हे बाबासाहेबांची वाक्य. आणि आज बाबासाहेबांचे स्वतःला अनुयायी म्हणवणारे मोदींच्या मांडीमध्ये मंत्रिमंडळात जाऊन बसले तो, आहे की नाही? आणि त्यांचे फोटो वगैरे इथे दिसत आहेत मोठमोठे. विनोद निकोले बरोबर म्हणाले, एक एक फोटो बघितला, अरे मनुस्मृतीचे पूजक सावरकरांचं काढून बघा, गोळवलकरांचं काढून बघा. लिहितात दोघंही, मनुस्मृती सारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ या जगामध्ये कोणीही लिहिलेला नाही. हे सावरकर आणि गोळवलकरांची वाक्य. आणि ते आतापर्यंत RSSनी या वाक्याशी आम्ही सहमत नाही, एका शब्दाने पण कुठे म्हटलेलं नाही. दाखवून द्यावं मला कोणतरी की आम्हाला मान्य नाही. पूर्ण मनुवादी आज सुद्धा. आणि आपल्याला दिसतंय, सांगितलं आता मास्तरांनी सांगितलं, इतर कॉम्रेडनी सांगितलं, ज्या पद्धतीने दलितांवर अत्याचार होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, दलित महिलांवर सर्वात जास्त होत आहेत, हे सगळं जर आपण चित्र बघितलं काय दिसतं आपल्याला? संबंध गोरगरीब वर्ग, संबंध सामाजिक दृष्ट्या दडपलेला, दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी सुद्धा, भटके विमुक्त सगळेच खराच ते करतात. आणि म्हणून हे जे धर्मांधता जी आहे, जे आजचं सर्वात मोठं आव्हान आहे, त्या आव्हानाच्या विरोधात सुद्धा प्रचंड मोठी लढाई ही आपल्याला करायला पाहिजे. आणि ते करताना काँग्रेस हा मुद्दा इथे आला, कसं करायचं? मी एकच सांगेन, आपण आर्थिक लढे भरपूर करतो, फॉरेस्ट प्लॉटचे करतो, पगारवाढीचे करतो, स्कीम वर्करचे करतो, बाकी सगळे करतो, मिळवतो सुद्धा. ते मिळवलं पाहिजे, ते करायला हे चुकीचं नाहीये. ही पहिली प्राथमिक शाळा आहे
वर्ग संघर्षाची, हे करायला पाहिजे. पण आपण काय करतो, पहिली प्राथमिक शाळा झाली की आपण दुसरी मध्ये घेऊनच जात नाही मुलांना. कळलं की पगारवाढ, बोनस संपलं, थोडी जमिनीचा तुकडा संपलं. फैज अहमद फैजने काय म्हटलंय हो, फैज अहमद फैज, हम मेहनत कश जग वालों से जब अपना हिस्सा मांगेंगे, हम मेहनत कश जग वालों से जब अपना हिस्सा मांगेंगे, एक खेत नहीं, एक देश नहीं, हम सारी दुनिया मांगेंगे. जे मार्क्सने म्हटलं की सर्वहारा वर्गाकडे गमावण्याजोगं त्यांच्या हातातल्या बेड्यांशिवाय दुसरं काहीच नाही, पण जिंकण्यासाठी सारं जग त्यांच्या पुढे उभं आहे. हे मार्क्सचं म्हणणं. फैज अहमद फैज कम्युनिस्ट होते, मार्क्सवादी होते, आणि म्हणून तोच विचार त्यांनी उचललेला. आणि म्हणून खरी गोष्ट अशी आहे, आणि शेवटचं सांगून मी संपवतो, लोकांची मन आणि हृदय जिंकल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. ही काळ्या दगडाची रेघ आहे. मन आणि हृदय जिंकली पाहिजेत. नुसतं पगारवाढ वगैरे करून आणि मग नंतर पुढे मन नाही, हे नाही. विनोदने बरोबर सांगितलं आता, विनोद निकोले, जेव्हा पार्टी घराघरामध्ये जाते, जेव्हा प्रत्येकाच्या घराशी त्याचा निकटचा संबंध असतो, त्यावेळेला लोक इकडे तिकडे जात नाही, पैशाला सुद्धा विकले जात नाही, धर्माला बळी पडत नाही, जातीला बळी पडत नाही. म्हणून डहाणूची जागा अजूनही टिकते. हे समजून घ्या. अजून बरंच करायचंय, अजून बरंच करायचंय. कोणी आम्ही समाधानी नाही. विनोद तर अजिबातच नाही. काय विनोद आहे का समाधानी नाही ना तू? खूप अजून आपल्याला भरपूर काम करायचंय. पण हे का होतं, कुठे ना कुठेतरी खालपर्यंत आपण गेलं पाहिजे. काही प्रमाणात जातो, अजून खूप जास्त गेलं पाहिजे. आणि मन आणि हृदय ही त्या जनतेची जिंकायला आली पाहिजेत. मला अजूनही आठवतं, कॉम्रेड प्रभाकर संतगिरी 2-3 शिबिरामध्ये आम्हाला म्हणाले, तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकलं असेल, काय म्हणाले, पुणे जिल्ह्यात ते फिरत होते. CITचे लोक होते, काही तिकडचे पुण्यातले पण पार्टीचे काही शेतकरी वगैरे होते. आणि असं एकेका घरात जायचे. जरा नवीनच काम होतं तिथे, अगदीच नवीन होतं. आता पुणे जिल्ह्यातलं ते काम वाढलंय, चांगलं वाढलंय ग्रामीण भागामध्ये, आंबेगाव, जुन्नर वगैरे या सगळ्या भागात. पण ते अगदी प्राथमिक होतं. एका घरी गेले आणि संतगिरी नेहमी म्हणायचे, काही काही वाक्य आपण कधी विसरणार नाही. सगळ्यांनी ते चांगलं सगळं आदरातिथ्य केलं, चहा पाणी दिलं, पोहे दिले, सगळं केलं. आणि मग निघत असताना बाकी हे सगळे पुढे आले. कोणतरी बाथरूमला वगैरे गेलो होतो. मग ते येत असताना त्यांनी कॉमेंट ऐकलं. आणि कॉमेंट काय होता, म्हणजे घरातल्याच लोकांचा, नाही म्हणे, लोक चांगले आहेत हो, पण आपले नाही. समजलं? लोक चांगले आहेत म्हणजे आपण कम्युनिस्ट गेलो सगळे, म्हणजे संतगिरी वगैरे सगळेच गेले होते. लोक चांगले आहेत पण आपले नाही. आपल्याला जनतेपर्यंत इतकं गेलं पाहिजे की जनतेने म्हटलं पाहिजे, हे लोक आपले सुद्धा आहेत आणि हे चांगले सुद्धा आहेत. अशा तऱ्हेचं चित्र हे आपल्याला खरोखरच त्यासाठी प्रचंड काम करावं लागेल. दुर्दैवाने आज RSS ते काम करत. संभाजीराव बोलले ते बरोबर आहे, कळलं की नाही? आणि म्हणून आपण हे जे आता आपण पार्टी शाखा, जे डॉक्टर अजित नवले, सुनील मालुसरे सगळे तुमच्या मागे लागलेले, कशासाठी? अरे पार्टी शाखा जर मजबूत केली नाही, कुठल्या जनतेला तुम्ही व्यवस्थित आणणार? बरोबर की नाही? हे करायला पाहिजे आपल्याला. अत्यंत जाणीवपूर्वक जनतेपर्यंत गेलं पाहिजे. मास लाईन ज्याला म्हणतो, हे जनतेपर्यंत गेलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपल्याला शाखेची कार्यपद्धती आहे. पूर्ण वेळ कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. आत्ताच आपण बेलापूरला अतिशय चांगलं शिबिर घेतलं. जाती अंत संघर्ष समिती, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच आणि अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती, तिन्हीचा आपण एक घेतला. अत्यंत सुंदर. हे तिन्ही मंच जोरदारपणे आपल्याला कामाला लावले पाहिजेत. आपल्या वर्गीय आणि जनसंघटना या तर आहेच आहे, त्याबद्दल वादच नाही. आणि त्याचं महत्व कमी लेखण्याचा मुद्दाच येत नाही.
हे सगळं जर आपण एकत्रित केलं तर मी आपल्याला सांगतो की आज या ठिकाणी आपण आल्याचं नक्कीच चीज होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड R.B. मोरे आणि बाकी सगळे जे सत्याग्रही होते, ज्यांनी खरोखरच हे मनुस्मृती जाळण्याचं आणि पाण्याचा सत्याग्रह करण्याचं जे खरोखरच त्या काळामध्ये क्रांतिकारी कार्य केलं, ते कार्य आजच्या घडीला आणि आजच्या शत्रूंविरुद्ध एकजुटीने पण आपल्या स्वतःची ताकद वाढवत आपण प्रचंड संख्येने करूया, एवढंच आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो. आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. एकच गोष्ट मला शेवटी सांगायची आहे, आज 100 वर्ष होत आले तरी या सत्याग्रहाचे प्रमुख संघटक कॉम्रेड R.B. मोरे यांचं या ठिकाणी कुठलंही स्मारक नाही किंवा स्मृतिस्तंभ नाही. हे आपल्याला करायला पाहिजे की नको? एवढा मोठा माणूस कॉम्रेड R.B. मोरे आहे की नाही, ज्यांचं फार मोठं स्थान आहे. खरोखरच दलित आणि श्रमिक चळवळीतला अत्यंत सशक्त दुवा म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. यांचं फार मोठं महाड शहरामध्ये ही आपल्याला परिषदेने आपण ही मागणी करतोय. आणि त्याचबरोबर या ठिकाणी इथे आम्या प्रांतामध्ये आपण करावी. तसंच टिप्पणीस आहेत, भाई अनंत चित्रे आहेत, बाकी गोपाळ बाबा वननकर वगैरे आहेत. या सगळ्यांचं काही ना काहीतरी स्मारक आपण या महाड शहरामध्ये करण्याचं या ठिकाणी आपण परिषदेने हा ठराव करावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. ज्यांची मान्यता असेल हात वर करावे. कोणाचा विरोध असण्याचा मुद्दाच येत नाही. कोणी तटस्थ आहे का? एक मताने हा ठराव पास झाला की ही मागणी आपली ही परिषद करते. एवढंच हे सांगून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, लाल सलाम, इन्किलाब जिंदाबाद.